लेदर क्रिकेट मध्ये ज्यानं चांगला खेळ साकारला, अनेक क्लब क्रिकेट सोबत खेळत असताना डिव्हिजन क्रिकेट ज्यानं फार छान खेळला, मेरिट नुसार खेळणारा हा खेळाडू आज खरतर 5 षटकांच्या या सामन्यामध्ये त्याचा खेळ आणि त्याच्याकडे असलेले क्रिकेटचं स्टँडर्ड तो कशा पद्धतीने दाखवेल आणि मैदानामध्ये या मोठ्या मॅच मध्ये या सेमीफायनलच्या बिग बॅश लीगच्या अगदी नॉकआउट मॅच मध्ये कसं काय आपल्या खेळाचं प्रदर्शन करेल ते आपल्याला काही क्षणामध्येच पाहायला मिळेल। अश्विन शिल्के ऑन अ स्ट्राइक व्हेरी फर्स्ट अगेन्स्ट फरीद। पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर इनसाइड आउट आणि मोठा मासा डिस्ट्रॅक्ट झाले आणि विकेट कीपरनं जो खरतर कान मंत्र दिला होता फरीदला, पहा दोघांमध्ये खरतर मी म्हणेन अलिंगन सुद्धा झाला आणि सेलिब्रेशन होत असताना आज पहिल्यांदा पहिला फलंदाज अगदी अपसेट मोमेंट या खेळामध्ये। मोठी मॅच, मोठ्या मॅच मध्ये मोठ्या खेळाडूला खेळायचं होतं, अगदी तो पहिल्याच बॉलवर बीट झाला, थोडी घाई झाली आणि अश्विनची मोठी विकेट सेलिब्रेशन फरीदचं आपल्याला पाहायला मिळालं। सामना 5 षटकांचा आहे ना, बरोबर? चला, आणि सीबीडी वॉरियर्स जी टी शर्ट ज्यांनी परिधान केली आहे व्हाईट कलर, फ्री टाइमपास न करता आपण मैदानाच्या सभोवताली आपण ताबा घ्या प्लीज। आणि आता अश्विनची जागा घेण्यासाठी स्वतः मैदानात उतरलाय जर्सी नंबर 18 सागर। फरीद मुल्ला यांनी अश्विन यांचा यावेळी लाईन स्विंगिंग बॉलिंग आतमध्ये आलेला हा बॉल आपण पाहिला, हलक्या हाताने जयनं डिफेन्स केलाय। जयकडे भरपूर मी म्हणेन या मॅच मध्ये चांगला स्कोप आहे। सागर आलेत मोठी बॅटिंग लाईन अप आहे या टीमची मिरान 11, परंतु पहिला फलंदाज लवकर बाद झाला, अगदी कोणतेही कॉन्ट्रीब्युशन अश्विनला देता आलं नाहीये। 2 चेंडू पाहिले आणि 2 मध्ये 1 विकेट 1 धाव। आतापर्यंत उर्वरित पहिल्या 3 चेंडूंचा खेळ झालाय, 1 विकेट आणि 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील, जस्ट 2। पुढे आले अगदी अंधाधुंद ही फलंदाजी अमित, 40+ आयकॉन खेळाडू, मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग फील्ड प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील। सलामीचे फलंदाज बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं टीम मिरान 11। स्पर्धेमध्ये 3 संघांचा खेळ फार छान राहिला। मिरान 11, अकाल ज्योत सेवक संस्था आणि एव्ही फायटर्स। नेक्स्ट बॉल, 5वा चेंडू, हाफ ट्रॅकर फिरून मारायचा होता, खराब शॉट सिलेक्शन, बॉल आउटसाइड द ऑफ स्टिक होता, अगदी त्याला ऑफ साइडला न खेळता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथेही कोणी फिल्डर नव्हतं खरं तर आपण पाहिलं। ऑफ साइडला संपूर्ण खुलं मैदान आहे, एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, त्याच्यानंतर लॉंग ऑफ, परंतु ऑन साइडला बॅट फिरवली, बॉलला अंगाचा वेध घेतलाय, एकदा मिळाली ती लेग बाय। शेवटचा बॉल, रणसंख्या फक्त 3 ऑन दी स्कोर बोर्ड नाव। ड्राइव्ह केले बॉलला, ऑन साइडला फिल्डर आहेत, डीप काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध, जोवर फिल्डर बॉलला उचलेल फेकून देईल तोवर फक्त 1 धाव, 4 रन्स 4 धावा, 4 रन स्कोर बोर्ड पे, 1 विकेट के नुकसान पे अश्विन was the first wicket down for batting team मिरान 11 वर्सेस अकाल ज्योत सेवक संस्था। चांगला खेळ अकाल ज्योतच्या माध्यमातून लकीनं मागच्या 2 मॅचेस मध्ये केलाय। लकीचं कॉन्ट्रीब्युशन मागच्या मॅच मध्ये 14 चेंडू 35 धावा, अ वायटल कॉन्ट्रीब्युशन विथ द बॅट अँड अ बॉल अँड अ फील्डिंग ॲज वेल। आणि मेजर पाजी ॲज अ लीड करत असताना फरीद मुल्ला यांचं त्यांचं सहाय्य
क्रिकेट हा सांघिक खेळ, एकमेकांना सहाय्य करून खेळला जाणारा खेळ. बॉलिंग ट्रॅकवर होईल परिवर्तन. माझा अंकल ऑन टू द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 मध्ये. पहिल्या स्पेल मध्ये मागच्या मॅच मध्ये महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती. 40+ ए सीबीडी एक्सपिरियन्स खेळाडू, 50+ आपण म्हणूया. या स्पर्धेमध्ये त्यांचंही मोठं योगदान राहिलंय. महेश कदम सरांच्या समवेत आज अखिल ज्योत सेवक संस्था 40+ ए चे सर्व सदस्य आणि इस्पेशली आपण मेजर पाजी यांचा आपण उल्लेख करूया, ज्यांचं मोठं होर्डिंग या क्रीडांगणाच्या अगदी मागच्या बाजूला पहिल्याच प्लेस होल्डरवर आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या प्लेस होल्डरवर आपल्याला दीपक सावंत सर पाहायला मिळतील. तिसऱ्या प्लेस होल्डरवर सलीलजी गवली आणि चौथ्या जागेवर आबा दलवी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे अपील झाली. पंचांवर थोडा दबाव आणण्याचा प्रयत्न. 7 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फक्त 4. मॅच मध्ये मोमेंटम कॅरी करता आला नाहीये. माझा बाजीने जर या षटकामध्ये 2 विकेट घेतल्या तर अनिल राय यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं रोख पारितोषिक. मेजर पाजी पहिले 2 चेंडू आपण पाहिलं तर खुश असतील. गोलंदाज माझा अंकल 50+ कॅटेगरी ड्राइव केला बॉलला. दॅट शुड बी बिग हिट. इट्स अ माइटी, इट्स अ मॅक्सिमम. सागर ऑन अ फायर. षटकार आलाय. बिग हिट डीजे. भरपूर डेप्थ आहे बॅटिंग लाईन मध्ये. पुढे गेले, आउट स्विंग झाल्या, फ्लाइट दिले बॉलला, फ्लाइट न बीट केले फलंदाज सागरला. सागर एक नौखा खेळाडू आहे, परंतु दमखम ठेवतोय, षटकार लगावू शकतोय. परंतु आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला आणि फक्त 6 धावा, 1 षटकार आलाय. 3 चेंडू डॉट काढलेत सागरला. जितकी डॉट बॉल तितका प्रेशर डेव्हलप होईल. किमान एखाद दुसरी धाव आली पाहिजे. 2 चेंडू शिल्लक असतील. माझा अंकल एक निर्णायक षटक. टॅप केला बॉल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आहेत कॅप्टन मेजर पाजी. 1 मिळणार, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. शेवटच्या बॉलवर धावा किती येतील? स्ट्रायकर एंडवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 40+ आयकॉन खेळाडू अमित. स्क्वॉड मध्ये तुषार सारखा एक जबरदस्त खेळाडू आहे. आज या 3 दिवसामध्ये तुषारने इम्प्रेस केले. जैन डेप्थ आहे बॅटिंग लाईन मध्ये. बॅटिंग करणारी टीम मिरान 11. किमान 60-65 येणं गरजेचं असणार आहे. फिरून मारायचं होतं बॉलला, कनेक्शन नाहीये, टायमिंग नाहीये जजमेंट, सर्व काही मिसिंग. येईल डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ झाला, धावसंख्या 11. 1 for 1.
फेकलेत. हॅलो. नाही, त्यांच्या वयोमानानुसार ते चांगलाच खेळ खेळतात आणि त्यांच्या वयाच्या मानाने त्यांना तेवढे रन्स अलाउड आहेत. नाही, नक्कीच सत्य आहे तेच मांडलंय. परंतु खेळात मात्र जर का तुम्ही पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये अतिरिक्त धावसंख्या जर का दिली तर त्याच धावा तुम्हाला चेस कराव्या लागतील, हेही तितकंच सत्य आहे. न्यू बॉलर षटक क्रमांक 3 मध्ये आलेत कुणाल पाटील केपी. राइट हैंड ओवर द विकेट षटक क्रमांक 3 जर्सी नंबर 2. पहिला बॉल अवे फ्रॉम द रिच, सरळ सोडून दिलाय. चांगलं जजमेंट सागरचं आपल्याला पाहायला मिळते. सागर एक शांत संयमी स्वभावाचा खेळाडू, परंतु तितकाच आक्रमक. त्याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. आतापर्यंत 4 चेंडू त्यानं डॉट फेकलेत. अगदी तो वैयक्तिक खेळ करतोय. 9 या आकड्यावर सागरचं कॉन्ट्रीब्युशन या मॅच मध्ये महत्वाचं असणार आहे. किंबहुना आपण असं म्हणूया की या एंड कडनं षटकार येण्याची जास्त शक्यता आहे, कारण वारे आहेत आणि वाऱ्याच्या वेगासोबत बॉल लवकर ट्रॅव्हल होईल. प्रयत्न व्हायला पाहिजे. बॉल सरळ पुन्हा एकदा सोडून दिला. या वेळेला मात्र इन स्विंगिंग बॉल आतमध्ये आलाय आणि पंच सांगतायत की इट्स अ डॉट बॉल, फेअर बॉल. नाही, ते कलिंगड कुठे आहेत ते शोधून आणा आता, कारण 2 समालोचक, एक आमचे स्कोरर, एक लाईव्ह आणि 4 आमचे पंच. इनसाइड आउटचा फटका, सेफ लँडिंग होईल. 1 मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. अगदी 2 धावा सहजतेने कंप्लीट करत असताना देर इज गुड फिल्डिंग एज वेल इन द डीप अँड गुड रनिंग बिटवीन द विकेट्स एज वेल. स्वप्नील होते. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ते आतापर्यंत 14. स्पर्धेचं आपण टायटल पाहताय बिग बॅश लीग सीझन 2. सीबीडी चं क्रिकेट आणि सीबीडीच्या क्रिकेटला खरतर पंचतारांकित स्वरूप देणारं हे क्रिकेटचं फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतंय. यंदाचं हे दुसरं पर्व. दुसऱ्या पर्वामध्ये मोठा थाटमाट ड्राइव्ह केलं बॉल, मिनी हेलिकॉप्टर, इम्प्रोवाइज स्ट्रोक ओव्हर द फॉरहेड, येईल चौकार. मगाशीच आम्ही उल्लेख केला या मॅच मध्ये सागरची फलंदाजी भरपूर महत्वाची असणार आहे. बॅटिंग करणारी टीम मीरा आणि 11 साठी तो जितके षटकार चौकार लगवण्याचा प्रयत्न करेल, जितक्या धावा त्याच्या बॅटमध्ये येतील तितकं सोपं होईल तुषार आणि त्याचा सोबतीचा खेळाडू जय साठी. रणसंख्या झाली ती 18, 18 आणि सागरचा जर्सी क्रमांक सुद्धा आहे तो 18. ही इज ऑन स्ट्राइक. आक्रमण झालंय. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. धावसंख्या 18, 18. हाफ टॅकर बॉल, एज लागलाय. बॉल मागच्या बाजूला भोरासारखा फिरलाय. फिल्डर आहे, जज करतील. 1 मिळेल. 1 न रणसंख्या पोहोचेल ती 19 वर. 19, 19. चला परिस्थिती आता प्रत्येक चेंडू मागे टीम मीटिंग्स नको. प्लीज मेक अ नोट ऑफ इट. देयर विल बी नो मोर टीम मीटिंग्स ऑन ईच अँड एव्हरी बॉल. वी हॅव टू स्पीड अप द गेम. थोडी आपण गती वाढवूया. मॅच मध्ये आपण वेल वाचवण्याचा प्रयत्न करू. पहिल्या सत्रामध्ये थोडा वेल गेला आपला. 2:45 डिक्लेअर झालं. त्याच्यानंतर 3:15 आपण 3:20 आपण सुरुवात केली. ऑलमोस्ट 4 वाजायला आलेत. वेट वॉच कट करायचं होतं बॉलला. सिलेक्शन नाहीये फटक्यांचं. तितकंसं फुटवर्क नाहीये. चेंडू पर्यंत पोहोचले जात नाहीयेत. अमित स्ट्रगल करतायत. अमितचा खेळ या मॅच मध्ये आपण पाहिला तर आतापर्यंत त्यांना 3 चेंडू डॉट फेकलेत. 3 चेंडू डॉट, एका धावसंख्येवर खेळ करतायत ते अमित. 40+ कॅटेगरीचे एक्सपिरियन्स खेळाडू. मैदानाच्या आतमध्ये त्यांना दमखम दाखवावा लागेल, धाडस दाखवावं लागेल, साहस दाखवावं लागेल. शेवटचा बॉल, तिसरं षटक. एकूण धावसंख्या फक्त 19, 19. शेवटचा बॉल ड्राइव्ह केलाय. लॉफ्टेड ऑफ ड्राइव्ह. फिल्डर आहेत लकी. डीप लॉंग ऑफ मध्ये अगदी सहजतेने बॉलला उचलला, फेकलाय. या धावा मिळतील 2 रणसंख्या पुढे जातील. 3 षटकाचा खेळ संपलाय. जियान लगेच जातील मैदानामध्ये. पाणी घेऊन जर का जायचं असेल तर लगेच आताच जा. जर का काही मेसेजेस असतील तर लगेच जाऊन लगेच या. चला पंचांना देखील पाण्याची
एक सोय करायचे 21. चला सीबीडी वॉरियर्स पंचांना देखील पाण्याची सोय करायची. सीबीडी वॉरियर्स म्हणजेच सर्व आमचे सह आयोजक युवा आणि अमित पवार यांच्या ठिकाणी आता मैदानाचा ताबा घेत आहेत मिरान 11चं ब्रह्मास्त्र जय ठाकूर. ब्रह्मास्त्र चांगला उल्लेख केलाय सर, परंतु आता त्याला बॅटिंग मध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, कारण सामन्यामध्ये किमान 60-65 धावा पहिल्या इनिंग मध्ये हव्या, तर मॅच मध्ये मजा येईल. कारण दोन्ही फलंदाज दमखम ठेवतायत. षटकार चौकार मारण्याची किमया त्यानं मागच्या काही मॅचेस मध्ये केली आहे. आता क्रुशियल मॅच आहे, डू ऑर डाय. अगदी आता नव्हे तर मग पुन्हा कधीच नाही, कारण डू ऑर डायची सिच्युएशन मध्ये फायनल मध्ये थेट धडक मारायची आहे. तर मिरान 11चे हे दोन फलंदाज एकमेकांसमवेत चर्चा करतायत आणि सांगतायत की आता आपल्याला या मॅच मध्ये धावसंख्येला खरं तर मी म्हणेन पुढे घेऊन जावं लागेल, कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. सागरला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल, जय ठाकूरला. आणि आता या मॅच मध्ये षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर होईल परिवर्तन आणि नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग करणाऱ्या युनिटचं एक नवीन अस्त्र, अकाल ज्योत सेवक संस्थेचा नवीन गोलंदाज मुकेश पटेल. मिरान 11 या संघाकडे देखील सागर आणि जय ठाकूर नंतर तुषार देखील एक आक्रमक फलंदाज आहे. त्याला जरी 6 बॉल जरी मिळाले तरी तो एक निर्णायक षटकार मारू शकतो. चकमक झाली आणि चकमकीमध्ये पहिला चौकार झाला. ज्या गोष्टीची चर्चा आपण करत होतो, जय ठाकूर आणि सागरची फलंदाजी आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार, 3 सिंगल्स, 1 डबल, फक्त 3 डॉट बॉल खेळलाय. सागरचा स्टान्स, त्याचा फुटवर्क, आता मॅच मध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप झालाय. सागरला कॉन्ट्रीब्युशन द्यावंच लागेल, त्याला शेवटपर्यंत झुंज द्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकार ठोकावे लागतील. अगेन्स्ट द विन हे फटके सजवण्याचा प्रयत्न होईल. समोर तितक्याच ताकदीचा गोलंदाज आहे मुकेश. अजून एक वार, बॅटचा एज लागला, अंगाचा वेध घेतोय, येईल डॉट बॉल. थोडी घाई होतीये, कॉल रिजेक्ट केलाय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, जय आणि सागर आपण पाहत आहे. मॅच क्रुशियल आहे. ओ बॅट फिरली, काय घडतंय? अपील झाली आणि अपील सांगते इट्स आउट. आणि आता सागर यांची जागा घेण्यासाठी मैदानात उतरले जर्सी नंबर 11 तुषार, एक आक्रमक फलंदाज. आपल्या भेटीस मिरान 11 या संघाकडून आतापर्यंत समीकरण आहे 3 षटकर, 3 चेंडू, 25 धावा आणि 2 गडी बाद. आणि हा रिव्हर्सचा फटका, उत्कृष्ट फटका तुषार यांच्या बॅट मधून देऊन जातोय संघाला चौकार. आणि या चौकारानंतर टीमची धावसंख्या झाली आहे 29, 2 गडी बाद. आणि 5वा चेंडू घेऊन येत आहेत मुकेश. सामना करतील तुषार. वैयक्तिक 4 धावांवरती खेळत आहेत. 1 चेंडू आतापर्यंत त्यांनी हाताळला आणि 4 धावा
आपल्या खात्यात जमा केल्यात आणि हा निर्धाव पद्धतीचा चेंडू मुकेश यांच्या षटकातून आणि आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत मुकेश. सामना करतील तुषार. सर तुषारनं मगाशी सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये 3 षटकार लगावले, त्याच्याकडे कॉन्फिडन्स आहे. ओ वाव यू ब्युटी. मीरान 11 या टीम साठी आलाय अप्रतिम कलात्मक ताकदीनं जबरदस्त ताकदीचं प्रदर्शन. खर तर हा मिनी हेलिकॉप्टर होता, लँड झालाय सर सीमारेषा पार आणि येईल. हा अजून एक मीरन 11 टीम साठी धाव संख्येला एक्सेलरेट करणारा षटकार. रणसंख्या 35-35 डीजे. धन्यवाद डीजे. आणि या गाण्याच्या स्वरूपातच का मी मैदानात उतरलोय हे सिद्ध करतोय तुषार, कारण मीच आहे तो डॉन हे सिद्ध करतोय तुषार. सलगचे 2 चांगले फटके, 1 षटकार आणि 1 चौकार त्याच्या बॅट मधून. आतापर्यंत त्यांनी 2 चेंडू मध्ये 10 धावा जमा केल्यात आपल्या खात्यावरती आणि संघाला नेऊन ठेवलंय 35 धावांवरती. 35 रन स्कोर बोर्ड पे. 35 रन. मेजर पाजी यू आर टेकिंग एक्स्ट्रा टाइम. फील्डिंगचं सेटअप लवकर करून घ्या. लकी ऑन टू द बॉलिंग मार्क. मॅजिकल बॉल. मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल. जय ठाकूर तोही खर तर जो स्ट्रायकर एंडवर आहे दमखम आहे. षटकार ठोकू शकतो, चौकार लगावू शकतो, परंतु या मॅच मध्ये त्याचं इंटेंट, त्याचा मानस, त्याचा माइंडसेट काय आहे पाहूया. ओ खोलवर टप्प्याचा बॉल इथे येईल. हा डॉट बॉल. जय या फलंदाजाकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. चांगला प्रश्न विचारलाय लकीनं. इन स्विंगिंग बॉलिंग, नो फुटवर्क, नो स्टान्स. कॉन्फिडन्स देखील नव्हता, अगदी अंधाधुंद सुरुवात झाली आहे. डॉट बॉल. ओ चांगला फटका इनसाइड आउट. टाइमिंग स्ट्रोक 4 मिळतील. डीप कव्हर्स क्लिअर करेल जय ठाकूर. हा पॅटर्न स्ट्रोक आहे. वेट वॉच अँड देन ट्रान्सफर. चांगला फटका 4 धावा. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती पोहोचली आहे 39 ऑन द स्कोर बोर्ड नाव. बॅटिंग टीम मीरान 11. 5व्या षटकातील 3रा चेंडू घेऊन येत आहेत लकी आणि सामना करतील जय ठाकूर. मीरान 11 ब्रह्मास्त्र जय ठाकूर. आणि हा हेलिकॉप्टर शॉट उत्कृष्ट क्षण मोनू यांचं आपल्या संघासाठी 1 धाव वाचवण्यात यशस्वी झाले. मोनू टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करायचंय. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मोनू, जर्सी नंबर 17. अशा पद्धतीने संघाची धावसंख्या झाली आहे 39 42. उर्वरित 3 चेंडूवरती काय प्रहार करतायत बघूया तुषार. लकी सिंग आपल्या षटकातील 4था चेंडू. सामना करतील तुषार. आणि हा ऑफच्या दिशेला फटका काहीसा फसलेला आहे आणि नोमॅन लँड मध्ये चेंडू 2 धावा घेण्यात यशस्वी झाले तुषार. धावा कशा येऊ द्या मीरन 11 या टीम साठी मात्र तितक्याच ताकदीचं असतील, कारण या मॅच मध्ये एकंदरीत 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असायला. ॲज ऑफ नाउ 44 धाव फलकावर. अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. येथील षटकार, चौकार की मिळतील डॉट बॉल आणि विकेट. पहिला व्हाईट बॉल. स्पर्धा स्वतःशी आहे. फलंदाज तुषार ऑन अ स्ट्राइक. शेवटच्या 2 चेंडूमध्ये किमान 1 षटकार किंवा 1 चौकार येणं गरजेचं आहे. 6 ते 8 धावा जर का आल्या तर 55-60 होतील. मॅच मध्ये मजा येईल. अगोदरच बॅट फिरली, बॉल नंतर निघून गेला. येईल हा डॉट बॉल. फुटवर्क नाहीये, चेंडू पर्यंत पोहोचायला हवं.
थोडं बाहेर निघता यायला पाहिजे मॅक्सवेल स्टाईलनं। ज्या पद्धतीने मॅक्सवेल बाहेर निघतो, चेंडूपर्यंत पोहोचतो, बॉलला रीड करून एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हरच्या मधून जो फटका सजवला जातो तो फटका आता सजवता आला असता, कारण फिल्डर कोणी नव्हतं ऑफ साइडला। तुम्हाला तंत्र वापरावा लागेल, तंत्र वापरून खेळ करावा लागेल। ऑन साइडला पुन्हा एकदा फिरवली आहे बॅट, झेल टिपला जाईल, हो टिपला गेला झेल। 44 आणि 45 धावांचं टार्गेट इथं सेट झालंय। 45 आणि आपल्या संघासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतायत मोनू, जर्सी नंबर 17। एक चौकार त्याने अडवलेला आहे आणि एक चांगला सुरेख झेल त्याने टिपलेला आहे। चला मिरान 11 क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे। यापुढे जो सामना होईल तो अंतिम सामना, ज्यामध्ये पहिला संघ ठरलाय एव्ही फायटर्स, हा संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि दुसरा संघ या मॅच मधून डिसाइड होईल अकाल ज्योत किंवा मिरान 11 या दोघांपैकी जो जिंकेल तो भिडेल एव्ही फायटर या संघासोबत। सर एक स्पर्धा मात्र पुढच्या महिन्यामध्ये याच क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। मोठा थाटमाट त्या स्पर्धेचा असणार आहे। सुनीलजी रसन भैरे, पिंटू अण्णा यांच्या माध्यमातून खुल्या गटामधील सामने 3 दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तब्बल 5 लाख राशीची ती स्पर्धा। द्वितीय क्रमांक 2,50,000, तृतीय 1,25,000 रुपये। मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये मॅनेजमेंट सांभाळतील अनिलजी उधुते, या गोष्टीचा आपण उल्लेख करतोय। आणि ज्यांना मात्र संघ पुरस्कृत करायचे आहेत त्यांनी पिंटू अण्णा यांच्याशी संपर्क साधा। याच्यामध्ये मॅनेजमेंट जे सांभाळतील उधुते त्यांच्याशी आपण संपर्क साधा। अगदी एप्रिल महिन्याच्या अलीकडेच म्हणजेच मध्यान्नीच मात्र या स्पर्धेचं मात्र डिक्लेरेशन होणार आहे, म्हणजेच पहिलं हँडवेल येईल, डेट्स येतील। आपण या गोष्टीची चर्चा करतोय। स्पर्धा आपण एन्जॉय करताय। सीबीडी बिग बॅश लीग 2025 पर्व 2। स्पर्धेमध्ये परबजीत सिंग चहाल, लिटल मिलेनियम स्कूल चे प्रोप्रायटर, त्यांचा आपण आभार व्यक्त करतोय। पॉवर सिस्टम सर्व्हिस वडोदरा चे प्रोप्रायटर सन्माननीय श्री अशोक शिवाजी सावंत, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू। त्याचबरोबर फरीद मुल्ला, फजल काझी, अनिल राय, अशोकजी नरबागे, आपले नगरसेवक जयाजी नाथ, नगरसेवक अशोकजी गुरखे, जसपाल सिंग सिद्धू, हीरा सिंग पड्डा, तुम्हा सर्वांचे लाडके नेतृत्व आबा दलवी साहेब, रामचंद्रजी दलवी साहेब, त्याचबरोबर हरजीत सिंग घुमान, विक्रमजीत सिंग नहार, मिस्टर स्वप्नील पवार, कुलस्वामिनी शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड चे प्रोप्रायटर, त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी 1000 कॅश प्राइज जर्सी आपल्याला पुरस्कृत करणारे ॲडव्होकेट हायकोर्ट मिस्टर ॲडव्होकेट अरुण जोशी सर, त्याचबरोबर ॲडव्होकेट अलीम शेख सर, त्याचबरोबर सलीलजी गवली, प्रशांतजी तडाके, विक्रांतजी सुतार, विकी दादा, बबनजी बागवे, संतोष पलसकर, धीरज अहुजा, सीबीडी पोलीस स्टेशन, सीबीडी गुरुद्वारा, अमोल भोसले, वेंकटेश उडियार, श्यामकांत देसले, सीबीडी 40+ ए संघ, मयूर ढोबले, शॅडो बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर आपले दीपक सावंत सर, त्याचबरोबर अनिल कुदले, नाना, आणि सर्वात महत्त्वाचं योगदान प्लॅटिनम ग्रुप आणि त्या ग्रुपचे
मालक मिस्टर सतिंदर सिंग संधू आणि त्याचबरोबर बिग हँड अँड बिग हेल्पिंग हँड अँड सपोर्टिंग रोल मध्ये पंजाबी कल्चरल वेलफेअर असोसिएशन चे ऑल कोर कमिटी अँड मेंबर्स. आय वुड लाईक टू थँक ईच अँड एव्हरीवन ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेला स्पॉन्सरशिप दिली आहे. अगदी आयोजकांच्या वतीनं ऑन बिहाफ ऑफ ऑर्गनाइज कमिटी मेंबर्स महेश सर आणि संपूर्ण त्यांची टीम टेक्निकल टीम त्याच्यामध्ये आपण सीबीडी वॉरियर्स या नावाचा उल्लेख करूया. अँड द गेम इज ऑन. पहिला चेंडू घेऊन येतात तुषार आणि सामना करतायत आसिफ. हा चेंडू खेळून काढला आसिफ यांनी चौकारासाठी आणि पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकलेला आहे आसिफ खान यांनी. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सगळ्यात ओपनिंग जोडी जी सक्सेसफुल ओपनिंग जोडी आहे ती हीच आहे मुकेश पटेल आणि आसिफ खान. या जोडीच्या बळावरतीच हा संघ आतापर्यंत या स्पर्धेत टिकून राहिलाय. सक्सेसफुल जोडीचा उल्लेख करताय सर. यशस्वी जोडी. यश तुम्हाला सहज मिळत नसतं, त्याच्यासाठी प्रयत्न, संघर्ष, मेहनत, सातत्य आणि खेळात जे काही हवं आहे ते सर्व काही देण्याचं समर्पण तुमच्याकडे असायला हवं. ते आहे आसिफ खान आणि त्याचा जोडीदार साथीदार मुकेश. षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर नवोदित गोलंदाज ज्यानं फलंदाजीमध्ये चांगला खेळ साकारलाय आणि कंप्लीट पॅकेज प्लेयर म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख तो निर्माण करतोय. नाव आहे तुषार. अराउंड द विकेट. बॉल सरस सोडून दिलाय. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन, लेंथ, दिशा, टप्पा अचूक आपल्याला पाहायला मिळालाय. पंच स्तब्ध तटस्थ आपल्याला पाहायला मिळते. ही लाईन फार छान आहे. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नही झाला नाही आसिफ खान सरांचा. जिथे आपण पाहतोय की आलाय बॉल डॉट. 2 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फक्त 4. एकूण धावसंख्या काढायची ती 46. 46 टू विन. आणि मैदानात दाखल झालेत मयूर, एक आक्रमक फलंदाज मयूर आपल्याला मैदानात दिसतायत. आणि हा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू हाताळलाय तुषार यांनी. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या पोहोचली आहे 5. या आकड्यावर एज लागला होता. विकेटची संधी होती परंतु ती गमावली फिल्डिंग टीमनं. मिरान 11 जियान शेख टीमचे ओनर. 40+ आयकॉन खेळाडू अमित पवार, आयकॉन खेळाडू अश्विन शेलके त्यांच्या विरोधात खेळ करत असताना आपण पाहताय टीम अकाल ज्योत सेवक संस्था जसपाल सिंग सिद्धू. टीमचे ओनर ड्राइव्ह केले. बॉलला फिल्डर आहेत आणि सागर चूक करणार नाहीये. मोठं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज क्रमांक 1 बॅट्समन मुकेश शून्याचा चष्मा करून परतलाय. धन्यवाद डीजे. काय स्वागत केलंय लकी सिंग यांचं या गाण्यावरती. धन्यवाद करतो मी आमचे डीजे बादशाह. रातों के खातिर. आणि 5वा चेंडू घेऊन येत आहेत तुषार. सामना करतील लकी. वाईट चेंडू. एका धावेनंतर संघाची धावसंख्या झाली 6. 4 चेंडू 6 धावा. 26 चेंडू आणि 39 धावांची गरज. हा सामना अकाल ज्योत या संघाला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा ऑफ साइडचा फटका.
एक धाव देऊन जातोय लकी यांना आणि संघाची धावसंख्या झाली 7. तब्बल 12 संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळाला. 3 संघ पुढे जात असताना 3 संघांना आपण खरतर समसमत्या ट्रॉफीज आणि काही कॅश प्राइज देऊन त्यांचा सन्मान आपण मेन प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी दरम्यान करणार आहोत. संपूर्ण थाटमाट खरतर रेड कार्पेटचे सजावट आपल्याला पाहायला मिळतीये. आर्टिफिशियल फ्लड लाईट्स आपण ऑन करू, पाहुण्यांचा सन्मान करू. दोन्ही फायनलिस्टला आपण इन्व्हाइट करणार आहोत. बॉल हवेमध्ये आज प्रयत्न झाला, अगदी 100% कमिटमेंट, परंतु प्रयत्नांना अपयश मिळाले. मिळेल षटकार, धावसंख्या पोहोचेल डबल डिजिट 13 या आकड्यावर. डीजे धन्यवाद डीजे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 13. एक गडी बाद 13. आणि आता स्वतः 41 चॉईस प्लेयर अमित पवार गोलंदाजीसाठी येत आहेत आणि सामना करतील लकी सिंग. डीजे गाणं शोधून ठेवायचं. ओए लकी. अमित पवार आणि हा उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू काहीसा समजला नाही लकी यांना आणि पहिला चेंडू डॉट स्वरूपात अमित पवार यांनी टाकलेला आहे लकी सिंग यांना. आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत अमित आणि सामना करतील लकी. आणि हा अखूट टप्प्याचा चेंडू काहीसा समजला नाही लकी सिंग यांना आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल लकी यांना. संघाची धावसंख्या झाली आहे 14. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अमित आणि सामना करतील आसिफ खान. दोघे एकाच ठिकाणी प्रॅक्टिस करत असतात, त्यामुळे एकमेकांना चांगलेच ओळखतात हे खेळाडू. याच्यामध्ये कोण विजयी होतोय पाहूया. आणि हा घनघणीत प्रहार केलाय आसिफ खान यांनी अमित यांच्यावरती आणि षटकार ठोकलेला आहे. अकाल ज्योत या संघाचे संघमालक पंजाबी असल्या कारणाने आमचे डीजे फक्त पंजाबीच गाणी लावणार. जेवढे षटकार जाणार तेवढी पंजाबी गाणी लागणार. ओ ठहा. हा काहीसा चेंडू समजला नाही आसिफ यांना आणि दुसऱ्या षटकातील 4 चेंडू संपलेले आहेत आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 20. एक गडी बाद. आता उर्वरित 20 चेंडूवरती 25 धावांची गरज आहे अकाल ज्योत या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. आणि हा दुसरा षटकार आसिफ यांच्या बॅट मधून. एठा ओठा ओठा.
धन्यवाद डीजे. आपल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अमित आणि सामना करतील आसिफ. आणि स्लोवर पद्धतीचा चेंडू खेळून काढलाय एका धावे करता आसिफ यांनी आणि संघाची धावसंख्या झाली 27. एक गडीबाद 27. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती आणि तिसरा षटक घेऊन येत आहेत मिरान 11 या संघाकडून. अमोल स्वतः उतरले होते अश्विन. बघितलं नाही मी. आसिफ खान वैयक्तिक 23 धावांवरती खेळत आहेत. आसिफ खान एका धावेच्या अश्विन शेळके यांच्या पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतले आणि आता दुसरा चेंडू घेऊन येत आहेत अश्विन. सामना करतील लकी सिंग. आसिफ खान वैयक्तिक 24 धावांवरती खेळत आहेत आणि हा ऑफ दिशेने फटकावलेला चेंडू एका धावे करता खेळून काढलाय लकी सिंग यांनी. वैयक्तिक 24 धावांवरती खेळत आहेत आसिफ आणि संघाची धावसंख्या झाली 29. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहेत अश्विन आणि हा स्लोवर पद्धतीचा चेंडू निर्धाव चेंडू अश्विन यांचा. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची आहे. चला स्प्रे असेल तर बॉडी माफ करा स्प्रे घेऊन जायचंय. चला खेळाडू ठीक झालेले आहेत. आणि हा पुन्हा एकदा षटकार आसिफ खान यांच्या आणि एक खेळाडू इथे जखमी झालेला आहे कॅच पकडताना. अशा पद्धतीने आसिफ खान यांच्या बॅट मधून हा तिसरा षटकार. ओठा ओठा ओठा. आणि हा पाचवा चेंडू ऑफच्या दिशेने खेळून काढलाय चौकारासाठी. काय क्लासिक शॉट मारलाय आसिफ खान यांनी आपल्या बॅट मधून. आणि हा अश्विन यांचा चेंडू एका धावेकरिता खेळून काढलाय आसिफ यांनी. आसिफ आता या सामन्यामध्ये वैयक्तिक 36 धावांवरती खेळत आहेत. 13 चेंडू 36 धावा. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आसिफ खान यांच्यासाठी. 13 चेंडू आणि 36 धावा आपल्या बॅट मधून काढल्यात त्यांनी आणि आता 150 धावांच्या पल्ल्यामध्ये पण ते पोचतायत. 138 धावा त्यांच्या बॅट मधून आलेल्या आहेत पूर्ण स्पर्धेमधून. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आसिफ खान यांच्यासाठी. चला आणि एव्ही फायटर्स टीम कॅप्टन अलॉंग विथ युअर ऑल स्क्वॉड या आपण आमच्या या मुख्य कक्षाकडे. टीम कॅप्टन एव्ही फायटर्स अँड एंटायर टीम. टीम ओनर अमोल भोसले, व्यंकटेश उडियार, 40+ आयकॉन विशाल भोसले सर आणि टीम आयकॉन कॅप्टन सुजित शिंदे. सर्वांनी या.
संघाकडून तिसरा षटक घेऊन येतोय. चौथा षटक घेऊन येतोय बंडू. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा हा खेळाडू बंडू. आतापर्यंत त्याच्या नावावरती 6 विकेट आहेत. पाहूया या सामन्यामध्ये काय करतोय. आणि हा खणखणीत षटकार काय स्वागत केलं आसिफ खान यांनी बंडू यांचं. ओठा 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 आसिफ पाजी ठा